दरम्यान चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र हे माहित नाही, काहीच माहित नाही मला। हा जायचा आहे, आम्ही वेट करतोय, वाट बघतोय, फक्त वाट बघतो मी। आप कब से आए हैं यहाँ पर? मैं जो पूछता हूँ हिंदी में इतना बोल दीजिए कि आपको दरवाजा नहीं कॉपरेट नहीं कर रहे हैं, मुझे आपके साथ कॉपरेट नहीं कर रहे हैं। अरे मैं ट्रैफिक इंस्पेक्टर हूँ, यहाँ पे मैं गश्त करता हूँ, तो देखने के लिए आया मैं वो गाड़ी यहाँ पे है क्या। अच्छा। बस दरवाजा नहीं खोल रहे ये लोग, आप काफी देर से आता दरवाजा तिथं बंद आहे, त्यामुळे काही माहित नाहीये। दरवाजा खुलल्यानंतर आम्ही चेक करू गाडीवर भेटते का, त्याप्रमाणे आम्ही रीतसर आम्ही कारवाई करू, रीतसर कारवाई करू। आप काफी देर से खड़े हैं, हम देख रहे हैं, तो वो कॉपरेट नहीं कर रहे हैं आपके साथ में, क्योंकि कोई तो बाहर आया था, कोई नहीं हुआ, कोई बाहर आया था लेकिन दरवाजा नहीं खोला। देखेंगे दरवाजा क्यों नहीं खोल रहे, अभी आप मैं बोल नहीं सकता। ठीक है, थैंक यू। ऐसा माना जा रहा है कि ऑडी कार को कवर लगा के रखा है, वो कवर पण बघू शकतो की या तेव्हा पूजा खेडकर हिच्याबाबतच्या बातम्या आणि तिच्याबाबतच्या सुरस कथा अजूनही सुरू आहेत। पूजा खेडकरच्या आईकडून पोलिसांना दमदाटी करण्यात आल्याचा प्रकार घडल्याची माहिती मिळते। पूजा खेडकरच्या ऑडी कारवर कारवाई करण्यासाठी पोलीस गेलेले होते, परंतु पोलिसांना त्यांच्या बंगल्याच्या गेटवरच तात्काळच मनोरमा खेडेकर पूजा खेडकर यांची आई त्यांनी तात्काळ ठेवलं अशी माहिती आता समोर येते। दरम्यान खेडकरांच्या बंगल्याला आतूनही कुलूप आहे आणि कारवाई करण्यासाठी गेलेल्या सगळ्या पोलिसांना देखील त्यांनी गेटवरच तात्काळ थांबत ठेवलं। दरम्यान पूजा खेडकर यांची बदली आहे ती देखील करण्यात आलेली आहे। त्यानंतर सगळी डिटेल तुम्हाला नंतर आम्ही देऊ। बरोबर आहे, पण तुम्ही इथे कारवाई करायला आलात, तुम्हाला आत दिलं जाऊ देत नाही असं माहिती आहे। घरात कोणी नाही, अडवलं जाते का? अडवलेलं नाहीये, घरामध्ये आता कोणी नाहीये, कोणी आलं तर आम्ही आमची रीतसर कारवाई करू। ठीक आहे, जेव्हा गाडी भेटेल तेव्हा आम्ही सांगू तुम्हाला। आता मी तुम्हाला काय बोलू शकत नाही, आम्हाला कारवाई करू द्या, त्यानंतर तुम्हाला बोलेल मी काय। तसं आता मी काय बोलू शकत नाही, मला पहिलं गाडी फक्त भेटू द्या मला। गाडी भेटल्यानंतर मी सर्वांना सगळं कळेल। बाईट देऊ शकत नाही असं डायरेक्ट कायद्याने, चुकीचं येते, त्यामुळं नहीं अभी मैं आपको कुछ बता नहीं सकता। जब गाड़ी मिलेगी तो हम देखेंगे। ठीक है, नाही भेटली गाडी, नाही भेटली गाडी नाही आहे। काय स्वरूप असतं कारवाईचं, स्वरूप काय असतं नेमकं? मी आपल्याला सर्व नंतर सांगेल, आता मी काही बोलू शकत नाही। मला 10-15 मिनिट झाले। गाडी जेव्हा माझ्या समोर येईल तेव्हा मी तुम्हाला सगळं सांगेल। गाडी आहे का, कशासाठी आलात? पण आत्ताची माहित नाही, काहीच माहित नाही मला। हा जायचा आहे, आम्ही वेट करतोय, वाट बघतोय, फक्त वाट बघतो मी। आप कब से आए हैं यहाँ पर? मैं जो पूछता हूँ हिंदी में इतना बोल दीजिए कि आपको दरवाजा नहीं कॉपरेट नहीं कर रहे हैं, मुझे आपके साथ कॉपरेट नहीं कर रहे हैं। अरे मैं ट्रैफिक इंस्पेक्टर हूँ, यहाँ पे मैं गश्त करता हूँ, तो देखने के लिए आया मैं वो गाड़ी यहाँ पे है क्या। अच्छा। बस दरवाजा नहीं खोल रहे ये लोग, आप काफी देर से आता दरवाजा तिथं बंद आहे, त्यामुळे काही माहित नाहीये। दरवाजा खुलल्यानंतर आम्ही चेक करू गाडीवर भेटते का, त्याप्रमाणे आम्ही रीतसर आम्ही कारवाई करू, रीतसर कारवाई करू। आप काफी देर से खड़े हैं, हम देख रहे हैं, तो वो कॉपरेट नहीं कर रहे हैं आपके साथ में, क्योंकि कोई तो बाहर आया था, कोई नहीं हुआ, कोई बाहर आया था लेकिन दरवाजा नहीं खोला। देखेंगे, दरवाजा क्यों नहीं खोल रहे, अभी आप मैं बोल नहीं सकता। ठीक है, थैंक यू। ऐसा माना जा रहा है कि ऑडी कार को कवर लगा के रखा है, वो कवर पण तेव्हा या सगळ्याबाबत पोलीस आपल्याला माहिती देत होते। आतापर्यंत आम्ही गाडीचा शोध घेत आहोत, परंतु गाडी अद्याप तरी आम्हाला मिळालेली नाही आणि घरात देखील कोणी नसल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। मंदार गोंजारी आपल्यासोबत आहे। मंदार, एबीपी माझाच्या कॅमेऱ्यावर पूजा खेडकर यांची आई देखील धावून आलेली होती, त्यानंतर पोलीस देखील त्यांच्या घरी पोहोचलेले होते, त्यांना देखील तात्काळ ठेवण्यात आलेलं होतं। काय म्हणायचं सगळ्या प्रकाराला, नेमकं घडतंय तरी काय? घडतंय हेच की पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या बंगल्याचं दरवाजा किंवा बंगल्याचं दार उघडायला तयार नाही आहेत। पोलिसांनी त्यांना विनवणी करून पाहिलंय, जवळपास 1 तास उलटून गेलेला आहे। पोलीस या ठिकाणी आहेत आणि आपण पाहिलं काही वेळापूर्वी की पोलिसांनी रीतसर या बंगल्याची बेल वाजवली, अनेकदा त्यांना विनवणी केली की तुम्ही दरवाजा उघडा आणि आम्हाला आतमध्ये येऊ द्या। आणि आतमध्ये आल्यानंतर पोलिसांना करायचं आहे काय, तर फक्त जी ऑडी कार आहे
त्या ऑडी कारची माहिती घ्यायची आहे, या ऑडी कारच्या संबंधित जी काही कागदपत्र असतील ती पडताळायची आहेत की ही ऑडी कार नक्की कोणाच्या मालकीची आहे. कारण या ऑडी कारवरती नारंगी रंगाचा दिवा किंवा जे अधिकारी वापरतात असा दिवा जो आहे तो वापरला या पूजा खेडकर यांनी, तर ती कारवाई पोलिसांना करायची आहे. यासाठी गाडीची माहिती असणं की गाडी नक्की कोणाच्या मालकीची आहे हे माहीत असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी पोलीस आलेले आहेत. मात्र त्यांना माहिती मिळत नाही आहे. त्यामुळे आता पुढे काय करायचं याची पोलिसांमध्ये आपसात चर्चा होते आहे. दुसरीकडे आपण पाहिलं की मनोरमा खेडकर या कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद द्यायला ज्या आहेत त्या तयार नाहीत. मनोरमा खेडकर या पोलिसांना दरवाजा उघडायला नकार देत आहेत किंवा कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद त्यांना दिला जात नाही आहे मनोरमा खेडकर यांच्याकडून. आणि त्यामुळे हे असं का होतं आहे, कारण फक्त गाडीची माहिती घ्यायची आहे. आपण जर पाहिलं तर या ओमदीप नावाच्या बंगल्यामध्ये एकूण 5 4 व्हीलर आहेत, 5 कार आहेत किंवा 5 चारचाकी वाहनं आहेत. त्यापैकी 4 वाहनं किंवा 4 कार तर आपण पाहू शकतोय, मात्र 5वी जी ऑडी कार आहे ती झाकून ठेवलेली आहे आणि ती ऑडी कार पूजा खेडकर या वापरत होत्या. त्यावरती लाल दिवा त्या वापरत होत्या आणि त्यामुळं पोलिसांना कारवाई करायची आहे, त्यासाठीची माहिती घ्यायची आणि त्यासाठी पोलीस इथं आलेले आहेत. मात्र 1 तास उलटून गेल्यानंतर देखील या बंगल्याचा दरवाजा उघडला जात नाही आहे. उलट आपण काही वेळापूर्वी पाहिलं की पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या उलट माध्यमांवरती धावून आल्या आणि त्यांनी माध्यमांबद्दल काही शेरेबाजी देखील केली. त्यामुळं पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करण्याऐवजी उलट प्रकारची वागणूक जी आहे ती आपल्याला या बंगल्यातील जे लोक आहेत त्यांच्याकडून पाहायला मिळते. नक्कीच. त्यामुळे मंदार आता या प्रकरणात काय नेमकं पुढे होतंय, कशा पद्धतीनं कारवाई होते हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग देखील असणार आहे. मंदार, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अधिकचे अपडेट जाणून घेत राहू. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.